सिन्नर तालुक्यातील पास्ते या गावातील तसेच हल्ली मुंबई येथील डोंबिवली येथे स्थायिक असलेले युवा उद्योजक विजय पंढरीनाथ आव्हाड यांच्या मातोश्री कैलासवासी चंद्रभागाबाई पंढरीनाथ आव्हाड यांचे प्रथम वर्षश्राद्ध सिन्नर येथील पास्ते या गावी आयोजित करण्यात आले होते। विजय पंढरीनाथ आव्हाड यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी चंद्रभागाबाई पंढरीनाथ आव्हाड यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवत पास्ते येथील शाळकरी विद्यार्थ्यांना आईच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त 36 सायकल, त्याचप्रमाणे स्कूल बॅग, ऑफिस टेबल, स्मार्ट टीव्ही व इतर शालेय उपयोगी वस्तू या ठिकाणी भेट देत एक आगळावेगळा उपक्रम समाजात राबवला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। डोंबिवली येथील रोटरी क्लबच्या वतीने या शालेय उपयोगी वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी डोंबिवली येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते। पास्ते गावच्या सरपंच स्नेहलताई आव्हाड व माजी सरपंच शरद आव्हाड, त्याचप्रमाणे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ घुगे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी मोठा हातभार लावला असून यापुढे देखील असेच आगळेवेगळे उपक्रम गावामध्ये राबवण्यात येणार असून या प्रसंगी त्यांनी विजय पंढरीनाथ आव्हाड यांचे आभार देखील मानले आहेत। तसेच यावर्षी श्राद्ध कार्यक्रमानिमित्त सामाजिक आरोग्याचे भान राखत या ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईक, हितचिंतक तसेच गावकऱ्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कैलासवासी चंद्रभागाबाई पंढरीनाथ आव्हाड यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन पार पडले असून यानंतर सर्व गावकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेत विजय पंढरीनाथ आव्हाड यांचे आभार मानले। याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीतील सदस्य, ग्रामसेवक त्याचप्रमाणे समस्त गावकरी उपस्थित होते। अनोखी संकल्पना राबवली, नेमके कशा प्रकारे संकल्पना तुम्हाला सुचली? वर्षश्राद्ध सगळेच आपापल्या परीने करत असतात चांगल्या पद्धतीने। वर्षश्राद्धाचं एक असं असतं की जाणाऱ्या माणसाला एक चांगला मोक्ष मिळतो। सो विचार आला की आपण ह्या गावच्या शाळेसाठी काहीतरी किंवा गावातल्या लोकांसाठी काहीतरी करावं, जेणेकरून एक दिल्याचं समाधान आणि त्या समाधाने आमच्या आईच्या आत्म्याला शांती भेटेल। त्यानिमित्ताने काही देण्याचं प्रयोजन असं मनात आल्यानंतर आम्ही आमचे गावचे सरपंच शरद आव्हाड यांच्याशी बोललो, तर त्यांनी सांगितलं गावच्या काही गरजा आहेत, त्या लहान मुलं लांबून येतात, चालत येतात 5-6 किलोमीटरमधून, आणि ही संकल्पना मी रोटरीसमोर मांडली। तर एक पर्सनलपासून सोशल असं करावं झालं, म्हणूनच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट मी त्यांचा मेंबर आहे आणि माझ्या स्पॉन्सरशिप आणि दोघांनी आम्ही एकत्र हा प्रोग्राम केला। 35 सायकल, सगळे टी-व्ही आम्ही स्मार्ट करून घेतले आणि त्यामध्ये आम्ही 10वीपर्यंतचा डिजिटल प्रोग्राम दिला। शाळेच्या जायच्या टेबल, चेअर, खुर्च्या, कबोर्ड्स, फॅन ह्या इत्यादी रिक्वायरमेंट होत्या त्या पूर्ण केल्या, जेणेकरून जी एक आठवण मनात साठवावी ती साठवण्याचा ह्या जे आमचं जन्मगाव आहे किंवा आमच्या यांचं त्याच्यामध्ये हे नेहमीच राहील। खूप चांगली अशी संकल्पना या आव्हाड परिवाराने आणि विजूभाऊंनी राबवली। याआधी असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये वर्षश्राद्धानिमित्त कधीही झालेला नाही। या गावातील लोकांना अतिशय असा हा उपक्रम डोळ्यासमोर कायम राहील, स्मरणात राहील आणि खरोखर विद्यार्थ्यांसाठी जे शालेय वस्तूचं वाटप केलं त्यांच्या उपयोगी ह्या वस्तू या पुढील काळामध्ये ते त्याचा उपभोग घेतील आणि खरोखर चांगलं शिक्षण घेतील आणि पुढील आयुष्यात ते ज्यावेळेस वाटचाल करीत असताना विजूभाऊंच्या आईच्या वर्षश्राद्धानिमित्त दिलेली भेटवस्तू आणि विजूभाऊंचं कार्य हे संपूर्ण गाव आणि विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवतील। तुम्ही काय? प्रथमतः चंद्रभागा आजीला गावच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो। देणारांनी देत राहावे, घेणारांनी घेत राहावे, घेणारांनी एक दिवस देणाराचे कमीत कमी आभार तरी मानावे। मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं, सर्व पास्ते विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं विजूभाऊंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी शाळेकरता ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। ग्रामसेवक साहेब, काय कसे यांच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे, त्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी एक आपल्या गावाला काहीतरी देणं लागतं म्हणून त्यांनी मुलांसाठी शालेय साहित्याचं वाटप केलं आहे, सायकली वाटप केलेत, या टी-व्ही वाटप केलेत,
बॅगा वाटप केल्यात मुलांना. त्यांचं मी ग्रामपंचायत वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे बंधू विजय आव्हाड यांच्या मातोश्रीच्या आज वर्षश्राद्धानिमित्त विजय भाऊंनी एक अनोखी संकल्पना जी गावासाठी केलेली आहे. विजय भाऊंचं अनेक दिवसापासून एक म्हणणं होतं की या गावच्या मातीसाठी, या गावासाठी मला काहीतरी करायचं आहे. तर विजय भाऊंनी आम्हाला संपर्क साधला, ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, की मी काय करू शकतो. मग ते एक रोटरी क्लब ऑफ डोंबिवली याचे ते सदस्य आहे, ते एक टीम घेऊन शाळेवरती आल्यानंतर त्यांनी बघितले की या शाळेवरती काय काय भौतिक गरजा कमी आहे. त्या आज संपूर्ण भौतिक गरजा विजू भाऊ आणि रोटरी क्लब डोंबिवली यांच्या माध्यमातून आज पूर्ण होताना दिसत आहे. आणि येणाऱ्या काळात पण विजय भाऊंचं सहकार्य आम्हाला ग्रामस्थांना लाभेल असं मी व्यक्त करतो. बहुत सर, काय सांगाल कशा पद्धतीने आपल्या रोटरीच्या माध्यमातून या वस्तू देण्यात आल्या? नमस्कार, मी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा प्रेसिडेंट माधव सिंग. आज आमचे रोटेरियन विजय आव्हाड यांच्या आईचा जो वर्षश्राद्ध आहे त्याचं औचित्य साधून श्री विजय आव्हाड यांनी हा एक हॅपी स्कूलचा प्रोग्राम अरेंज केला होता. त्याच्यात आम्ही जे रोटरी क्लब डोंबिवलीचे अध्यक्ष जेवढे काही आम्ही जे रोटेरियन्स आलो आहोत त्यांनी गेल्या 1 महिन्यापासून शाळेसाठी लागणाऱ्या जे काही वस्तू ह्यांनी सुचवल्या होत्या त्याच्यामागे त्यांचा जो काही खर्च आहे किंवा जो काही वाटा आहे तो सगळा आम्ही रोटेरियन्स आणि श्री विजय आव्हाड यांनी मिळून तो पूर्ण केलेला आहे. ह्या शाळेत अगोदर आमच्या काही रोटेरियन्सने व्हिजिट केली होती आणि त्याच्यात त्या शाळेने सुचवलेल्या ज्या त्यांना लागणाऱ्या उपयुक्त अशा वस्तू आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. उदाहरणतः सायकली हव्यात, जे मुलं लांबून येतात शाळेसाठी 10 किलोमीटर 12 किलोमीटर येतात त्यांना त्या सायकली आपण पुरवलेल्या आहेत. 36 सायकली दिल्या आहेत. स्कूल बॅग्स आहेत, शाळेला TV दिलेला आहे आणि लेझिम दिलेला आहे, टेबल्स दिले आहेत, नंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे हार्मोनियम आणि ढोलकी पण दिलेली आहे. आणि ह्याच्यात विशेष कौतुक आम्हाला रोटेरियन विजय आव्हाडचं वाटतं की त्यांनी म्हणजे हे एक मोठा औचित्य साधून एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य हा आगळा वेगळा असा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला आहे. त्याच्यात काहीतरी आपल्याला समाजासाठी आणि आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याची सगळ्यांना प्रेरणा मिळत असते की बाबा हे असं पण काहीतरी घडू शकतं. म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या रोटेरियनच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.